सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. आज या आंदोलनासाठी उपस्थित असताना सर्वांचं अभिनंदन करतो. कारण आज या पिढीनं मला बघायला गेलं मला वाटलं कदाचित या दुसऱ्या पिढीचा हा शेवटचा दुष्काळ असेल काय. कारण आमच्या वाडवडिलापासून जर बघायला गेलं तर पाहण्यासाठी अनेक प्रकारचे अनेक आंदोलन झालेले. या देखील मागच्या काही कालावधीमध्ये बघितला तर पाण्यासाठी जे आंदोलन झालेलं आहे ते शक्यतो आंदोलन हे उन्हाळ्याच्या कालावधीमध्ये आंदोलन झालेले आहे. कारण उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस पाणी कमी पडतं त्यावेळेस ते आंदोलन पाण्यासाठी झाले. आज म्हैसाची योजना या तालुक्यामध्ये येऊन जवळजवळ 5-10 वर्ष होत आले. ज्यावेळेस आमच्या मागच्या पिढीने ज्यावेळेस पाण्यासाठी आंदोलन केलं होतं त्यावेळेस आम्ही लहान असताना वाटत होतं की कदाचित म्हैसाचं पाणी आलं की आमच्या पिढीचा दुष्काळ नाहीसा होईल, आमच्या पिढीला दुष्काळ बघायला मिळणार नाही, आमच्या पिढीला दुष्काळासाठी पाण्यासाठी आंदोलन करायला लागणार आहे अशी आमची भावना होती. पण आमची मागची पिढी गेली, पुढची पिढी गेली, तर आता पुढची आमची पिढी आली तर त्यांना देखील या पाण्याच्या दुष्काळासाठी आपल्याला आंदोलन कशा तऱ्हेने करावं लागत आहे. आजचं जर आंदोलन बघितलं तर ऐन पावसाळ्यामध्ये म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला पावसाच्या या कालखंडामध्ये आपल्याला आंदोलन करता आहे. कारण हे आंदोलन करण्याची वेळ का आली, कारण हे निव्वळ नैसर्गिक म्हणजे आसमानी संकट नव्हे, हे सुलतानी संकट आहे. ज्या पद्धतीनं पुरेसा पाणी साठा कोयना असेल, चांदोली असेल, मोरणा असेल या धरणातील 100% पाणी साठा भरलेला आहे. जेवढं पाणी असताना नदीला मुबलक पाणी असताना जत तालुक्यामध्ये जेवढ्या क्षमतेनं पाणी यायला पाहिजे होतं ते आलेलं आहे. या सरकारनं गेल्या 10 वर्षामध्ये ज्या म्हैसा योजनेचे जे पंप हाऊस होते, या विद्युत मोटरी ज्या होत्या याचं त्या वेळेस निरीक्षण करून मागणी लोकांच्या बघून ते बदलणं गरजेचं होतं. त्या पद्धतीने ते सरकारनं केलं नाही. त्यामुळे तुमच्या आमच्यावर आजपर्यंत ही वेळ आलेली आहे. तालुक्यात बघायला गेलं तर एकीकडे दुष्काळ जर बघायला गेला तर एकदम कुंभारी कोसारीपासून असू द्या, अगदी तालुक्याचं शेवटचं अगदी कुंभी करंजी पाक मरमगी बने असू द्या, अगदी इथलं संघ असू द्या, तर बघायला गेलं प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक भागामध्ये आंदोलन चालू आहे. पैशाच्या पाण्यासाठी चालवलं आहे. सरकार म्हणते वरनं पाणी आलंय यशाचं पाणी गेलं कुठं हा प्रामुख्याने प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीचा हा पाण्याचा प्रश्न आहे त्या पद्धतीचा आज शेतकऱ्याचा असेल तर रात्री जर लाईट जर बघायला गेली तर रात्री 1-2 वाजता लाईट येत्या. 2 वाजता शेतकऱ्याला बांधावर जावं लागतं, विद्युत मोटरी चालू करावं लागतात. तर विद्यार्थ्यांची जर आता बघायला गेलं तर लाईट नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास नाही. आणि यात प्रामुख्याने सांगून जातो आता राहिलेला मुद्दा मध्ये स्मार्ट मीटरच्या नावाखाली अनेक घरामध्ये मीटर बसवण्यात आलेले आहेत. ज्या घरांचं 300 रुपये लाईट बिल होतं त्याचं 1500 ते 2000 रुपये लाईट बिल आहे. प्रामुख्याने आमची हे देखील मागणी आहे की स्मार्ट मीटर जे बसवलेले आहे ते बंद करावं आणि जे पहिल्यांचे जे आमचे रिडिंग होते त्याची तात्काळ तत्साबरी आहे त्या पद्धतीने आमचं चालू करावं. कारण जबरदस्तीनं स्मार्ट मीटरच्या नावाखाली या अपानी अडाणी सारख्या या सरकारनं या उद्योगपतीनं जगवण्याचा धंदा चालू केलेला आहे. आणि त्यानंतर प्रामुख्य मागणी आपली की जत तालुक्यामध्ये जर शेतीची पीक येत नसेल त्या सरकारच्या इथल्या राजेश्वरीच्या आशीर्वादानं इथं अनेकच्या आपण जर बघायला गेलं स्टँड पासून जर ह्याची सुरुवात केली अगदी पूर्व भागापर्यंत तर अगदी आपल्याला तेजीमध्ये दुसरं पीक येणार दिसेल असेल तर अगदी मटका असो, जुगार असो, गांजा असो, नाही ते उद्योग घ्यायचं कुणाच्या तर कृपाश्रम जत तालुक्यामध्ये चालू आहे. आणि ह्याचे पोषणेदाते आश्रयदाते जे आहेत हे प्रामुख्याने सर्वांना हप्ते जात आहेत. त्यामुळे प्रामुख्य मागणी आमची की तालुक्यातील अवैध धंदे बंद झाले पाहिजेत. साहेब त्याची असं वेळ घेत नाही. आता एखादं उदाहरण सांगतो या पोलीस प्रशासनाचं कशा पद्धतीचं कामकाज चालू असतं काय असतंय. कारण निव्वळ आपला अवैध धंदे झाले म्हणून हे झाले म्हणजे पोलीस प्रशासन थांबत नाही. काल परवा एक घटना घडली होती बेवनूरमध्ये गेल्या 10 तारखेला घटना घडली. तिथल्या एका कुटुंबावर शेजारच्याच कुटुंबानं भाकरू हल्ला केला. ते कुटुंब ज्या पोलीस स्टेशनात तक्रार द्यायला आलं तर ज्याच्यावर तक्रार द्यायला आली त्याच्यानंतर त्याला 2 दिवस थांबवण्यात आलं. दुसऱ्या त्यांच्या अपोजिटनं क्रॉस कंप्लेंट घेतली आणि त्या कुटुंबातील त्या पोरावर जो एक विद्यार्थी होता 21 वर्ष होता शाळा शिकवत होता त्याच्यावर हाफ मर्डरचा 307चा गुन्हा दाखल केला या पोलिसांनी. आणि निव्वळ 307 गुन्हा दाखल केला नाही. गेल्या ते समोरची जी क्रॉस कंप्लेंट होती त्या पार्टीवर 10 तारखेला गुन्हा दाखल असताना आज तागायत एक केस एक एफआयआर झाला नाही. आणि ह्याच्या पलीकडे सांगतो साहेब ज्या गुन्हा जिथं घडला ज्या माणसाच्या डोक्यात पडले त्या डोक्यामध्ये 17 टाके पडलेले आहेत. 17 टाके करून मेंदूतून जखम गेलेले आहे.
एवढा असताना 306, 326 सारख्या गुन्हा नोंद नसताना किरकोळ स्वरूपाचा गुन्हा पोलिसांनी तिथे नोंद केला आणि त्या आरोपींना गेल्या 10 तारखेपासून आज 16, 26, 27 तारखे मोका सोडलेला आहे. म्हणजे कुणाच्या आशीर्वाद चालतं. जर याची चौकशी केली, यांचे फोन ट्रॅप केले, यांचा करता करविता तिथं पुढे निघेल. म्हणजे पोलीस नुसता गावाच्या धंद्याच्या विरोध नाही, तालुक्यातील चिरमुरी घ्यायच्या, लोकांची घरं मोडायची, लोकांच्या घराघरात मडण्या लावायचे आणि यातून मिळणारा जो काय आहे त्यांच्यावर राजनीतिक उन्नती चालू आहे. त्यामुळे दादा आम्ही सातत्याने सांगतो की निव्वळ आंदोलन करून आपलं थांबणार नाही. बारकाईने यांच्यावर आपला आज इथून पुढे आपला बारकाईने यांच्यावर वाट लागेल. इथून अवैध धंदे जे असतील त्याच्यावर बारकाईने बघितलं पाहिजे. याच्या पुढे तालुक्यामध्ये स्टिंग ऑपरेशन प्रत्येक कार्यकर्त्याने केलं पाहिजे. ज्या भागातली जिथं जिथं पाणी कमी आहे तिथली व्हिडिओ सोशल मीडियावर आले पाहिजे. जिथं लाईट नाही तिथली व्हिडिओ आले पाहिजे. ज्या तालुक्यात अवैध धंदे चालू आहेत तिथली व्हिडिओ सोशल मीडिया आले पाहिजे. आणि यांचा कारवाई जो असेल अगदी सांगायला गेलं तर यांचा मुख्यमंत्री, यांचा गृहमंत्री असेल ते आपल्या राजकारणात मशगूल आहेत. त्यांच्याबद्दल बोलायची ही वेळ नाही. आता मी बोलणार नाही, पण तिथं पण त्यांचे स्थळ केल्या पाहिजेत. सर्व उघड आणून देण्याची जबाबदारी तुमच्या आमच्या तरुणाची, तुमच्या आमच्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांचे. त्यामुळे इथून पुढे आपण सर्वांनी जागरूक राहावं एवढं